नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सारिका मेहंदाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर रोजच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींमधून खरंच प्रेम दिसून येतं का? पती पत्नीच्या नात्यात प्रेम फक्त माझं तुझ्यावरती प्रेम आहे असं म्हणण्यात नसतं. खरं प्रेम अनेकदा शब्दांपेक्षा कृतीतून दिसतं. रोजच्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टींमधून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींची किती काळजी घेते, तिचा किती आदर करते आणि तिच्या भावनांना किती महत्त्व देते हे दिसून येतं. वैवाहिक नातं हे केवळ आकर्षणावरती टिकत नाही. त्यामध्ये विश्वास, भावनिक सुरक्षितता, आदर, सहकार्य आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी महत्त्वाची असते. त्यामुळे काही साध्या कृती पती-पत्नीमधील प्रेमाची खरी ओळख करून देतात. पहिली महत्त्वाची कृती म्हणजे एकमेकांचं शांतपणे ऐकून घेणं. जोडीदार काही सांगत असताना लगेच सल्ला देण्याऐवजी किंवा स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्याऐवजी त्याचं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करणं हे प्रेमाचं महत्त्वाचं लक्षण आहे. तुला काय वाटतंय? हा प्रश्न नात्यात भावनिक जवळीक निर्माण करू शकतो. व्यक्तीला आपलं बोलणं ऐकलं जातंय आणि आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला जातोय असं वाटलं की तिच्या मनात सुरक्षिततेची भावना वाढते. दुसरी कृती म्हणजे जोडीदाराचा आदर करणं. प्रेम असलं तरी जर सतत अपमान, टोमणे, कमी लेखणं, इतरांसमोर जोडीदाराची खिल्ली उडवणं सुरू असेल तर नात्यातील भावनिक सुरक्षितता कमी होते. खरं प्रेम म्हणजे मतभेद असतानाही समोरच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वाभिमानाचा आदर करणं. आपलं मत वेगळं आहे आणि तू चुकीचा आहेस, या दोन गोष्टी वेगळ्या आहेत हे समजणं महत्त्वाचं आहे. तिसरी कृती म्हणजे कठीण काळात एकमेकांच्या बाजूने उभं राहणं. आनंदाच्या दिवसात जवळ असणं सोपं असतं, पण आजारपण, आर्थिक अडचण, कामाचा ताण, अपयश किंवा मानसिक त्रासाच्या काळात जोडीदाराला दोष न देता त्याच्यासोबत राहणं हे खोल प्रेमाचं लक्षण आहे. अशा वेळी मोठमोठे शब्द आवश्यक नसतात. मी तुझ्यासोबत आहे ही भावना अनेकदा पुरेशी असते. चौथी कृती म्हणजे जोडीदाराच्या छोट्या गरजा लक्षात ठेवणं. त्याला कोणता चहा आवडतो, कामाच्या दिवशी त्याचा मूड कसा असतो, कोणत्या गोष्टींनी त्याला त्रास होतो किंवा कोणत्या छोट्या गोष्टींनी त्याला आनंद मिळतो, हे लक्षात ठेवणं म्हणजे भावनिक लक्ष देणं. नात्यांमध्ये अशा छोट्या सकारात्मक कृतीचं महत्त्व मोठं मानलं जातं. प्रेम अनेकदा मोठ्या भेटवस्तूंमध्ये नसतं. तुला हे आवडतं ना म्हणून आणलं, अशा छोट्या कृतीमध्ये दिसतं. पाचवी कृती म्हणजे जोडीदाराच्या यशाचा मनापासून आनंद घेणं. कधी-कधी जवळच्या व्यक्तींच्या यशामुळेही मनात तुलना किंवा असुरक्षितता निर्माण होऊ शकते. पण निरोगी नात्यात जोडीदाराचं यश हे स्वतःचं अपयश मानलं जात नाही. उलट त्याच्या प्रगतीचा आनंद घेतला जातो. तू हे करू शकतोस असा विश्वास देणं आणि त्याच्या प्रयत्नांचं कौतुक करणं नात्यात सकारात्मकता वाढवतं. सहावी कृती म्हणजे चुकीनंतर माफी मागण्याची तयारी ठेवणं. मी पती आहे म्हणून मीच बरोबर किंवा मी पत्नी आहे म्हणून मला माफी मागण्याची गरज नाही, अशी भूमिका नात्यांसाठी नुकसानकारक ठरू शकते. प्रत्येक व्यक्तीकडून चुका होतात, पण चूक झाल्यानंतर ती स्वीकारणं, मनापासून माफी मागणं आणि तीच चूक पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे परिपक्व प्रेमाचं लक्षण आहे. माफी मागणं म्हणजे कमीपणा नाही, उलट नात्याला स्वतःच्या अहंकारापेक्षा जास्त महत्त्व देणं आहे. सातवी कृती म्हणजे एकमेकांना वैयक्तिक अवकाश देणं. खरं प्रेम म्हणजे सतत एकमेकांवरती लक्ष ठेवणं किंवा प्रत्येक गोष्टींचा हिशोब मागणं नाही. पती-पत्नी दोघांनाही स्वतःचे मित्र, आवडी, छंद, विचार आणि काही वैयक्तिक वेळ असू शकतो. निरोगी नात्यात जवळीक आणि स्वातंत्र्य यांच्यात संतुलन असतं. जोडीदाराला थोडा अवकाश देणं म्हणजे त्याच्यापासून दूर जाणं नव्हे, उलट त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करणं आहे. आठवी कृती म्हणजे घरातील आणि आयुष्यातील जबाबदाऱ्या वाटून घेणं. प्रेम फक्त भावनिक आधार देण्यापुरतं मर्यादित नसतं. घरकाम, मुलांची जबाबदारी, आर्थिक नियोजन, कुटुंबातील समस्या किंवा दैनंदिन कामामध्ये एकमेकांना मदत करणं हे सुद्धा प्रेमाचंच रूप आहे. हे तुझं काम आहे याऐवजी हे आपण दोघांनी मिळून करूया अशी भावना नात्याला मजबूत करते. नववी कृती म्हणजे रागाच्या क्षणीही नात्याची मर्यादा न ओलांडणं. पती-पत्नीमध्ये मतभेद होणारच. कधी-कधी रागही येईल, पण रागाच्या भरात अपमान करणं, शिवीगाळ करणं, जुन्या चुका उकरून काढणं, नातं तोडण्याची धमकी देणं हे नात्यासाठी घातक ठरू शकतं. खरं प्रेम म्हणजे मतभेदच होऊ न देणं नाही, तर मतभेद झाल्यानंतरही एकमेकांना दुखावून न टाकता समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे. 10वी आणि कदाचित सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे रोजच्या आयुष्यात एकमेकांना तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस ही जाणीव करून देणं.
हे महागड्या भेटवस्तूंनीच करावं लागत नाही. सकाळी विचारलेलं झोप झाली का, कामावरून आल्यानंतर विचारलेलं आजचा दिवस कसा गेला, थकलेल्या जोडीदारासाठी केलेली एखादी छोटीशी मदत, अचानक केलेलं कौतुक यामधूनही ही भावना व्यक्त करता येते. वैवाहिक नात्यात प्रेमाची गुणवत्ता अनेकदा अशाच छोट्या कृतीमधून तयार होते. एखाद्या दिवशी मोठं रोमॅन्टिक सेलिब्रेशन करण्यापेक्षा रोजच्या आयुष्यातील सातत्यपूर्ण काळजी अधिक महत्त्वाची असू शकते. कारण नातं एका मोठ्या कृतीने मजबूत होत नाही, ते अनेक छोट्या सकारात्मक अनुभवाने हळूहळू मजबूत होतं. म्हणून पती पत्नीचं खरं प्रेम ओळखायचं असेल तर ते किती वेळा प्रेम म्हणतात हे पाहण्यापेक्षा ते एकमेकांशी कसे वागतात हे पहा. जोडीदार तुमचं बोलणं ऐकतो का, तुमचा आदर करतो का, कठीण काळात तुमच्यासोबत राहतो का, तुमच्या यशाचा आनंद घेतो का, तुमच्या चुका समजून घेतो का, तुम्हाला स्वतःसारखं राहण्याचं स्वातंत्र्य देतो का आणि रोजच्या छोट्या गोष्टींमध्ये तुमची काळजी घेतो का, हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण खरं प्रेम नेहमी मोठ्या शब्दात व्यक्त होत नाही. कधी ते शांतपणे ऐकण्यात दिसतं, कधी ते रागाच्या क्षणी स्वतःला थांबवण्यात दिसतं, कधी ते थकलेल्या जोडीदाराला दिलेल्या एक कप चहात दिसतं आणि कधी ते फक्त एवढ्या एका भावनेत दिसतं. काहीही झालं तरी आपण दोघं एकमेकांसाठी कायम महत्त्वाचे असू. संसार हा मोठ्या गोष्टींनी नाही तर छोट्या छोट्या प्रेमाच्या क्षणांनी सुंदर होतो. जर हा विचार तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि सारिका महेंदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि आपल्या माणसांना जपत राहा. धन्यवाद.